नमस्कार मंडळी, मयुरीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवतोय दह्यातली मिरची। हिरव्या मिरच्या घरी असतील आणि त्या जर वेस्ट होत असतील तर तुम्ही अशा प्रकारे त्याला स्टोअर करू शकता। हिरव्या मिरच्यांना दही लावून घातल्यावरती तेलामध्ये कुरकुरीत असं तळून झाल्यावरती कुठल्याही मसाले भातासोबत किंवा जेवणाची लज्जत वाढवण्यासाठी ह्या मिरच्या अतिशय बेस्ट ऑप्शन आहे। तर ह्या दह्यातल्या मिरच्या कुरुम कुरुम ह्याला सांडगी मिरची असं सुद्धा म्हटलं जातं। अतिशय सोप्या पद्धतीने एकदम कमी साहित्यांमध्ये कशी बनवायची ते मी तुम्हाला आज दाखवणार आहे। बघा एकदम कुरकुरीत आहे की नाही, तर अशा कुरकुरीत आणि उन्हाळ्यामध्ये करायच्या, मस्त पावसाळ्यामध्ये खायच्या कशा करायच्या त्या दाखवते। तर हिरव्या मिरच्या घ्या, लांबड्या घ्या, कशाही तुमच्याकडे ज्या प्रकारच्या हिरव्या मिरच्या असतील त्या हिरव्या मिरच्या देठासकट घ्यायच्या। आधी त्याला पाण्यामध्ये घालायचं, स्वच्छ धुवून घ्यायचं। स्वच्छ धुवून झाल्यावरती कपड्याने पुसून घेऊ शकता आणि त्याला मध्यभागी चीर पाडून घ्यायची आहे। म्हणजे एका प्लेटमध्ये काढून झाल्यावरती तुम्ही पुसून घ्या किंवा नाही पुसलात तरी सुद्धा चालेल। इथे मी मिरच्या धुतलेलं पाणी झाडाला घालते। आता त्यानंतर आहे ना एक एक मिरची घेते, तिला मध्यभागी चीर पाडून करतोय आपण। म्हणजे मसाला भरण्यासाठी किंवा कसं आपण स्टफिंग करण्यासाठी मिरचीला मध्यभागी चीर पाडून घेतो, त्याचप्रमाणे आपल्याला इथे मिरचीला चीर पाडून घ्यायचं आहे। त्याने काय होणार आहे, दही आपण लावणार आहोत ते व्यवस्थित लागेल आणि मग तेलात आपल्याला डायरेक्ट ती तळताना सुद्धा जास्त काही कष्ट घ्यावे लागणार नाहीत, म्हणजे उडणार नाही, तडतडणार नाही। तर इथे अशा सगळ्या मिरच्यांना ना मस्त चीर पाडून घ्यायचं आहे। सगळ्या मिरच्या चीर पाडत असताना तुम्हाला वाटेल जर हाताला खूप जास्त हे होणार आहे, झुमणार असेल तर मग हातात ग्लव्ज घालून सुद्धा करू शकता। मीठ घालायचे चमचाभर आणि मग दही घ्यायचे। शक्यतो तुम्ही इथे हंकड वापरलात, घट्ट असेल असं दही वापरलात तरी सुद्धा चालेल। तर ना व्यवस्थित दही जे आहे ते लावून घ्यायचं आहे हाताने। मिरच्या खूप प्रमाणात तिखट असतील तर नक्कीच हँड ग्लोव्ज घाला आणि मगच हे करा, नाहीतर मग हात तुमचे खूप झुमतील। मिरच्या खूप तिखट असतात, तर तिखटपणामुळे हाताला खूप जास्त जळजळाट होईल। तर तुम्ही प्लॅस्टिकची पिशवी घालू शकता हातामध्ये। दही आणि मीठ लावून झालेलं आहे, आता उन्हात सुकायला घालूयात। आता तुम्ही ह्या मिरच्या कशा वाळवायच्या, प्लास्टिकची पिशवी घाला किंवा कुठलेही मोठं स्टीलचं ताट घ्या, त्याच्यावरती ह्या ज्या मिरच्या आहेत त्या अशा पसरवून लावायच्या। एक एक करून सुद्धा ठेवू शकता, थोडी जागा ठेवून, किंवा एकदम अशा चिकटून ठेवायच्या नाही, पसरवून ठेवायच्या, म्हणजे त्या चांगल्या सुकतात। ऊन जास्त कडकडीत असेल तर तुम्ही 1-2 दिवसांमध्ये ह्या मिरच्या चांगल्या सुकून तयार होतात। मी 2 दिवस ठेवल्या होत्या उन्हामध्ये, मस्त कुरकुरीत होईपर्यंत सुकवायच्या। साधारण ह्या बघा, ह्या अशा प्रकारच्या दिसतात। एकदम व्यवस्थित ह्या सुकल्या की तुम्ही हवाबंद डब्यामध्ये स्टोअर करून ठेवू शकता। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका। निरोगी खा आणि निरोगी राहा।